हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर इथे किट्टू कसं आहे बेटा तू? तर किट्टूला थोडं बरं नाहीये, फीवरच येत आहे त्याला. तर डॉक्टरने टॅबलेट चेंज करून दिलेली आहे, बघूया 3 दिवसानंतर. आणि ते त्याला मच्छर पण चावले. तू कोपऱ्यात जाते ना किट्टू? आणि ते किट्टू बघत आहे मिकी माऊस. तर चला, आता वाजत आहे सायंकाळचे 6 आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. दुपारी काही वेळ भेटला नाही आणि किट्टूला पण बरं काही होत नव्हतं, मग मी पण माझं काही मूड नव्हता ॲक्च्युली ब्लॉग स्टार्ट करायचं. तर चला कंटिन्यू राहा. आता मी बटाटे उकडायला मांडलेले आहे. म्हटलं वडापाव करूया आणि थोडंसं असं वाटतं की काकडीचे पराठे वगैरे करूया म्हणून. तर चला ते बनवते ना. किट्टू ते बसलेला आहे. किट्टू से हॅलो एव्हरीवन. तर चला कंटिन्यू राहा. आणि आता आम्ही कुठेतरी बाहेर चाललो, तुम्हाला ते पण आम्ही 6 तारीखला कुठेतरी बाहेर चाललो तर फिरायला. तर ते पण टूर तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये मी टाकणार. तर चला कंटिन्यू राहा. त्याची बॅग नाही चाललं बेटा आपण. मला आधी तर किती तुम्हाला सांगत आहे. तर चला कंटिन्यू राहा. तर इथे एका साईडला मी बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहे. आता काकडी वगैरे काढून घेते, टोमॅटो वगैरे, आणि त्याला पण किसून घेते आणि बारीक करून घेते. किट्टू असं ते मी करते बेटा. तर चला कंटिन्यू राहा. किट्टू काही करूच नाही देत म्हणून मी व्हिडिओ वगैरे काढू नाही शकत बरोबर. हो, एक पहिला आधी बाउल घे, ते पण लाव, म्हणून मी व्हिडिओ वगैरे बनवत नाही, मध्ये मध्ये करतो तो खूपच. तर चला घ्यायच्यात पहिले आधी 2-3 टमाटर घे. जसे की तुम्हाला हेल्प करत आहे. झाले जास्त टमाटर नाही? हा घेतले. झाले इतके टमाटर नाही घ्यायचे किट्टू. काढ घे. गुड बॉय. तुटून जाणार. हा गुड बॉय. मिरचीचा बॉक्स घे. इथे मिरचीचा बॉक्स. चल घेऊन जा तिथे. कढीपत्ता घे, गार्लिक घे, ठेवा आता. आणि हे घे अद्रक घे, ठेवा. डोर लावा दी. सरको. आणि तिथून एक कांदा घे, ओनियन घे. हे ठेवून दे आधी, ठेवून दे. तर इथे कुकर झालेला मी आधी बंद करून घेते. बंद. तर चला, मी म्हणजे मम्मी येणार होती विचारते बरं. तर ताई आली आहे इकडे मार्केटमध्ये. तर ती येतो म्हणे, मम्मीकडे आहे ती. आमच्या घरी होती पण आम्हाला इथे आता श्रेयांस आला ना नानीकडे, तर म्हणून आरोग्यला श्रेयांस सोबत खेळायचं होतं म्हणून गेले. तुला बरं पाहिजे आता, तुला बरं नाहीये ना म्हणून रेस्ट करायसाठी आता येणार. खेळासाठी तिला फोन करते मी. तू तिला चावलं होतं म्हणते ना, तर म्हणून ती नाही येत म्हटलं म्हणते. किट्टूने मला चावलं होतं. किट्टूने काय ह्याला खेळता तिला चावून टाकलं. किट्टू चावत तर नाही पण त्याला तिला खेळणी मागवत होता म्हणते. तर काय झालं म्हणतं माहिती नाही, किट्टूने एकदम तिला चावून टाकलं. तर तिला ती म्हणते की ताईला का मी नाही जात, किट्टू मला चावते म्हणून. से आरोही दीदीला सॉरी म्हण किट्टू. याच्यामध्ये ती तुझा व्हिडिओ बघ ना, तर ती खरंच येणार. म्हण ना सॉरी आरोही दीदी. गलती से हो गए म्हणा ना बेबी. तर चला मी ताईला फोन वगैरे करते, काय म्हणते ती येत आहे का. नाहीतर मग मी पटकन आपलं काकडीच्या पराठ्याची तयारी करते. तर चला कंटिन्यू राहा. तर आता मी सगळ्यात पहिले आपले वड्यासाठी माझी मिरची, आलं, लसण घेऊन घेते. तर इथे की तुम्हाला कणिक पीठ गाळून देत आहे. आणि इथे मी काकडीचं पूर्ण मिश्रण तयार केलेलं आहे. टोमॅटो, कांदा वगैरे
सगळं बारीक केलेलं आहे, मिरची वगैरे. आता मी मसाला घालते आणि इथे वडापावचं बॅटर रेडी केलेलं आहे वडेचं. तर चला आता हे सगळं करून घेते. इथे किटू माझी हेल्प करत आहे. मी करत होते तो म्हणते मम्मी मी करू लागते तुला. तर ठीक आहे म्हटलं, कर त्यालाही बरं वाटेल म्हटलं, मूड फ्रेश करण्यासाठी. तर इथे मला तो पीठ गाडू. चल ठीक आहे किट्टू मी कर. तर इथे किट्टू मी सगळं टाकलेलं आहे बॅटरमध्ये. आता आटा पण टाकलेला आहे, पाणी पण टाकलेलं आहे, पीठ आणि सगळे मसाले टाकलेले आहेत. इथे किट्टू मला मिक्स करून देत आहे एकत्र. झालं बेटा आता होते, झालं थोडंसं टाका तर बस झालं आता. आणि चला आता थोडंसं कोथिंबीर टाकून देऊ आपण. झालं आता फक्त आपल्याला इथं पराठे करायचे आहे. खाणार का तू काकडीचे पराठे खाणार का? काकडीच्या पराठेचं बॅटर रेडी झालेलं आहे आणि ते भांडे पण घासायचे राहिलेले आहे. मनीषा ताई काही येत नाही आहे, तिला बरं नाही आहे. तर बघू आता उद्या येते का. तर आज फोन आला तर पण तिला मी काल म्हणजे हॉस्पिटल गेली होती, काही रिसिव्ह नव्हतं केला कॉल. आणि तेही झालेलं आहे. गरम गरम तळून घेऊया. आणि ते किटू झालं बेटा ते. तर चला आता मी माझी किचन क्लीन करून घेते. तिथे सगळं झालेलं आहे रेडी. आणि फक्त पवर कधी येते तर आता काकडीचे पराठे करायचे राहिलेले आहे आणि बटाटेचं ते पण झालेलं मिश्रण. फक्त मला याचं आपलं बेसनचं पीठ फक्त हे करायचं आहे, भिजवायचे आहे बॅटरसाठी. तर चला. आणि किट्टू तिथे मला हेल्प करते, मी काही करते म्हटलं तर तुम्हाला मदतच करतो म्हणते. तर चला. तर इथे आता वडापाव रेडी झालेला आहे. किट्टू घे वडापाव खा. आणि चीज वडापाव बनवलेला आहे. पवन पण हेल्प करत आहे चीज वगैरे लावण्यामध्ये. तर चला आता मी किट्टू घे खा. तिथे किट्टू चीज आणलं आणखी. पिलूचर बस आणि खा, ठीक आहे. तर इकडे पवन मदत करत आहे. इथे चीज वडापाव रेडी झालेला आहे. इथे किट्टू खात आहे, इथे पवन खाते. कसं झालंय पवन? किट्टू कसं झालंय बेटा? छान. तर चल मी पण खाते. चीज मेल्ट झालेला आहे. तुझं पण चीज मेल्ट झालं बेटा. चला खा आता. तर आता मी पण ट्राय करते चीज वडापाव. घरचा वेगळाच टेस्ट लागते. तर चला मी वडापाव खाऊन घेते. तर आता आमचा वडापाव खाणं झालेला आहे. किटू ते बसल्या पप्पाकडे. त्याला म्हटलं फोन नको बघू, तरी फोन बघत आहे. फोन नाही बघत म्हणते, गेम खेळत म्हणते. तर आता आमचं वडापाव खाणं झालं. बघूयात आता वाजत आहे रात्रीचे 10. थोडा वेळ बसू आम्ही, मग नंतर बघू. नंतर पराठे खायचे का? काकडीचे पराठे एक एक काकडीचा पराठा खाऊन घेऊ. वरण भात पण आहे. तर चला बघूया काय काय करते. तर आता भांडे पण घासून झाले माझे, किचन पण क्लीन केलं. तर चला. इथे किट्टू बसलेला आहे, ते पवन बसलेला आहे. जण पण फ्रेश होऊन आधी. तर आता इथे मी काकडीचे पराठे करत आहे. बॅटर घेतलेला काढलेला आहे फ्रीजमधून. मी तावा गरम करायला ठेवलेला आहे. कसायला तेल घेते. आणि किट्टू बसलेला आहे. पवन लेटलेला आहे, तो कारखान्यातून आला तर म्हणे की मी थकलो म्हणे, तर तो लेटलेला आहे. आता आमचा बाहेर जायचा प्लॅन होता राऊंड मारायचा. आणि पवन ॲक्च्युली सकाळी लवकर गेला कारखान्यात, तर त्याला आता झोप येत होती, तर तो थोडा आराम केला. त्यांनी वडापाव खाल्ला की तो खाणार नाही किट्टू आणि मीच खाणार थोडा एक एक. तर चला बनवते मी. आणि किट्टू बसला आहे तिथे बाहेर सोफ्यावर, तर टी व्ही बघत आहे. तिथे काकडीचे पराठे होत आहे आणि इथे किट्टू बसलेला आहे. पवन झोपलाय म्हणून तो इथे येऊन बसला राहते माझ्याजवळच. इकडे मी पाणी ठेवलं आहे माठामध्ये भरासाठी. पाईप लावलेला आहे ॲक्वाचं. बंद करते. आणि पवन लेटलेला आराम करत आहे. तर किट्टूला असं एकटं बोर मारते, तर माझ्या बाजूला येऊन बसते मग मी काही करत राहिली तर. आणि मी आधी दुसरा ताव्यावरतं केलं होतं, नॉनस्टिक ताव्यावरतं, तर त्याच्यावर चिटकत होतं. तर मग मी हा पण माझ्याकडे नॉनस्टिकच आहे पॅन, पण याच्यावर चिटकत नाही, तर मी याच्यावर केलं आता.
तर आता इथे मी किटूला पराठे चारत आहे. कसे आले किटू? आणि आता वाजत आहे रात्रीचे 11:30 आणि आता मी इथून किटू खाऊन तिथे पवन लेटलेला आहे. इथे कूलर लागलेला आहे तर थंड हवा इथे तिथेच लेटला आहे सध्याचं. मग आम्ही आतमध्ये जाऊ. तुमचं खाणं झाल्यानंतर ते किटूला चारत आहे. मी पण खाते सोबतच. छान झालेलं आहे. पाणी म्हणजे तिथे पाणी सगळं पी. तर चला आणि हा ब्लॉग मी इथे चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.